नमस्कार मित्रांनो, मी मंचाचल. आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट शेअर करणार आहे, जी आजही आठवली की मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून येतात. काही भेटी शरीराला नाही तर मनाला स्पर्श करून जातात आणि त्या आयुष्याला वेगळं स्मरण देतात. ही कथा आहे माझ्या आणि माझ्या ओळखीच्या एका स्त्रीची. तिचं नाव मानसी, वय 40च्या आसपास असलं तरी तिचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होतं. तिचा आत्मविश्वास, शांत बोलणं आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरून घेण्याची कला, हे सगळं तिच्या स्वभावात होतं. ती ते जिथे उभी राहायची तिथे नकळत लक्ष जायचं. आमचं फारसं बोलणं नव्हतं. तिचा मुलगा कार्तिक आणि मी मित्र होतो. त्यामुळे अधूनमधून मी त्यांच्या घरी जायचो. ती नेहमी संस्कृतप्रमाणे बोलायची, पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव असायचा. जणू आयुष्याने तिला खूप काही शिकवलं होतं. एके दिवशी सकाळी मी त्यांच्या घरी गेलो. ती थोडी दचक गडबडली होती. अचानक समोरासमोर आल्यामुळं क्षणभर शांतता पसरली, पण लगेचच तिने स्वतःला सावरलं. त्या क्षणी मला जाणवलं, ती फक्त सुंदर नव्हती तर आतूनही खूप मजबूत होती. त्या दिवसानंतर तिचा विचार माझ्या मनात रेंगाळू लागला. हे आकर्षण नव्हतं तर एक वेगळीच ओढ होती, ज्यात आदर, कुतूहल आणि आपुलकी मिसळलेली होती. काही दिवसांनी अशी वेळ आली की घरात इतर कोणी नव्हतं. मी तिच्या कामात गुंतलेली होती. ती तिच्या कामात गुंतलेली होती आणि मी तिथंच होतो. वातावरणात एक शांतता होती, पण त्या शांततेत एक अनामिक ताणही जाणवत होता. आम्ही दोघेही कमी बोलत होतो, पण नजरेतून बरंच काही व्यक्त होत होतं. काम आवरून ती दुसऱ्या खोलीत गेली. मी तिथंच थांबलो. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. काही वेळाने आमची नजरानजर झाली. त्या नजरेत प्रश्न होते, भीती होती, पण त्याहून जास्त एक न बोललेली भावना होती, समजून घेण्याची. त्या दिवशी आम्ही शब्दापेक्षा जास्त भावना शेअर केल्या. कुठलाही गोंधळ न करता, कोणताही हट्ट न करता, फक्त मनातल्या भावना एकमेकांसमोर मोकळ्या केल्या. आयुष्यात तिला आलेल्या एकटेपणाची जाणीव मला झाली आणि माझ्याही मनात पोकळी तिला जाणवली. तो क्षण कोणत्याही सुखीपेक्षा जास्त मानवी होता. दोन व्यक्ती, दोन आयुष्य आणि त्या आयुष्याने निर्माण केलेली एक शांत जवळी. नंतर सगळं शांत झालं. ती हलकीशी हसली. त्या हसण्यात समाधान होतं, दिलासा होता. बऱ्याच काळानंतर तिच्या चेहऱ्यावरती शांतता दिसत होती. मला वाटलं कदाचित कधी कधी आयुष्य फक्त ऐकून घेणारा कोणीतरी शोधत असतं. त्या दिवसानंतर आमच्यात एक वेगळंच नातं तयार झालं. ते नातं मोठ्या शब्दात सांगण्यासारखं नव्हतं. गुपितातलं, शांत आणि मर्यादेत राहणार. काही काळाने तिने मला सांगितलं की तिच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. ती पुन्हा एकदा आयुष्य ती पुन्हा एकदा आयुष्य नव्याने स्वीकारायला तयार होती. ते ऐकून मला एक वेगळीच शांतता मिळाली. कारण कधी कधी आपण एखाद्या आयुष्यात फक्त एक टप्पा असतो, पण तो टप्पा त्यांना पुढे जाण्याचा बळ देतो. ही कथा आहे दोन व्यक्तींमधील शांत समजुतीची, जिथे शब्दापेक्षा भावना जास्त बोलक्या होता. आयुष्य कधी कधी आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं, जिथे योग्य अयोग्यपेक्षा मानवी भावना महत्वाच्या ठरतात. ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. प्रेम, एकटेपणा आणि आयुष्याबद्दल आज मागे वळून पाहिलं की सगळं स्वप्नासारखं वाटतं. भावना, गोंधळ, शांतता आणि आयुष्याला मिळालेलं एक वेगळं वळण. त्या काही दिवसानंतर आमचं बोलणं हळूहळू कमी होत गेलं. आधीसारखी अचानक भेट होत नव्हती, ना ती शांत नजरानजर, पण तरीही मनात कुठेतरी एक अदृश्य धागा शिल्लक होता, ज्याला शब्दाची गरज नव्हती. कधी कधी एखादा क्षण, एखादी आठवण अचानक डोळ्यासमोर यायची.
तिचं तिचं शांत हसणं, थोडा वेळ थांबून दिलेला तो समजूतदार कटाक्ष आणि पुन्हा आयुष्य आपल्या गतीने पुढे चालू राहायचं. मला उमगलं की काही नाती आयुष्यभर सोबत राहण्यासाठी नसतात, पण ती आपल्याला आतून बदलून टाकतात. काही महिन्यांनी मला कळलं की ती शहर बदलून गेली आहे. नवीन सुरुवात, नवीन माणसं, नवीन आयुष्य. ते ऐकून क्षणभर हुरहूर लागली. पण त्याहून जास्त समाधान वाटलं. कारण तिच्या आवाजाचे आत्मविश्वास मी पहिल्यांदा पाहिला होता, तो आता अधिक ठाम झालेला होता. आजही कधी शांत संध्याकाळी एकटेपणात बसलो की तिची आठवण येते. पश्चाताप म्हणून नाही, तर एक अनुभव म्हणून, ज्याने मला माणूस म्हणून अधिक समजूतदार केलं. मला शिकवलं की जवळीक म्हणजे नेमकीच मालकी नसते, तर कधी कधी ती फक्त समजून घेणं असतं. आयुष्य पुढे गेलं, मीही माझ्या वाटेवर चालू लागलो. पण त्या एका टप्प्याने मला इतकं दिलं की आजही मागे वळून पाहिलं तरी मनात कडवटपणा नाही, फक्त शांत कृतज्ञता आहे. कदाचित म्हणूनच काही कथा कधी संपत नाहीत, फक्त त्या आपल्या आत जिवंत राहतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत काय आहे. लाईक करा, म्हणजे आम्हाला असाच भावनिक कंटेंट आणायला हुरूप मिळेल आणि अशाच खऱ्या मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, एक लाईक आणि एक सबस्क्राईब प्लीज. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला.